येणाऱ्या 23 मेला आपण वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत आणि यावेळेला ज्योतिषशास्त्रामध्ये फार मोठे चांगले युती होत आहे आणि चांगले योग होत आहेत. अशा वेळेला जर आपण काही उपाय केले तर आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. तर तुम्हाला आपल्याला काय करायचं ते एक लक्षात घ्या. वैशाख पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला फार महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे पिंपळाच्या झाडाला सकाळी पहाटे उठून सकाळी 8 वाजायच्या आत आपल्याला साखरेचं पाणी बनवायचं आहे. म्हणजे पाण्यामध्ये साखर टाकून आपण ते पिंपळाच्या झाडाला वाहायचं आहे आणि ते वाहिल्यानंतर आपण 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि त्याच दिवशी आपल्याला जर तेव्हा दिवसातून कधीही आपल्याला मेडिटेशन करायला वेळ मिळाला तर नक्की मेडिटेशन करा. 7 चक्राचं मेडिटेशन करू शकता. ओम नमः शिवायचा जप करू शकता. पण 5 मिनटं त्या दिवशी कराच. या दिवसाची व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी ही फार महत्त्वपूर्ण मानली जाते. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीमध्ये राहू, शुक्र आणि सूर्य बसलेले आहेत आणि 8व्या घरामध्ये कालपुरुष कुंडलीनुसार चंद्र बसलेले आहेत वृश्चिक राशीमध्ये आणि त्यांची पूर्ण नजर